जालन्यातील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवणात आळ्या आढळल्यात। या घटनेमुळे वसतिगृहातील मुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे याआधीही वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या होत्या। मात्र या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केलाय। वेळेवर आणि दर्जेदार जेवण मिळत नसल्याची तक्रारही मुलींनी केली आहे। या प्रकारामुळे थेट मुलींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी वसतिगृहाची पाहणी केली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात येणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। बरेच दिवस झाले याच्यामध्ये आळ्या निघत होत्या, म्हणजे 2-3 वेळेस आळे निघली। एकदा उपम्यात निघली, एका भाजीत निघली, भातात निघली, परत कधी मध्ये केस पण निघते, म्हणजे पोळ्यामध्ये, भाजीमध्ये, एकदा वरणामध्ये पण केस निघला होता। आणि मॅडमला जेव्हा तक्रार केली तर मॅडम म्हणजे करू असं म्हणतात, 1-2 दिवस सुधारणा होती, पण नंतर परत तसं होतंय। आणि बार तक्रार केली तर मॅडमचं असं म्हणणं असतंय की तुम्ही मला टॉर्चर करायला, मला त्रास द्यायला, असं म्हणतात। कर्मचाऱ्यांचं म्हणजे स्वच्छता वगैरे राहत नाही म्हणे स्वयंपाक वगैरे मध्ये, तर आम्ही त्यांचा खुलासा घेऊ, नोटीस वगैरे देऊन त्यांना, आणि जर त्यांना हे देऊ आम्ही मुदत वगैरे, म्हणजे काय त्यांच्या समस्या जाणून घेऊ, आणि जर नाही झालं त्यांच्या बदल्या वगैरे तर बघू, त्यांच्या जागी करू शकतो, उचित कारवाई करू आम्ही। हॉस्टेलला वरिष्ठ अधिकाऱ्यांची किती दिवसाला भेट होत असते? साधारण इन्स्पेक्शन वगैरे होत असतात? होतात ना 3 महिन्यातून एकदा व्हायलाच पाहिजे।